नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तर मीरा भाईंदर महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे। ऑलरेडी यूट्यूबवर आपण याच्या आधी जस्ट काही 3 दिवसापूर्वीच व्हिडिओ घेतला होता। तर त्याच्यामध्ये पण आपण ही जी गोष्ट आहे तर ती एक्सप्लेन केलेली होती। तर याच्यामध्ये बघा 21/8/2025 म्हणजे रात्रीच्या सायंकाळच्या वेळेला ही जी आहे तर ती जाहिरात आलेली होती। मीरा भाईंदर महानगरपालिका आस्थापनेवरील गट क संवर्गातील रिक्त पदांची भरती सरळ सेवा पद्धतीने भरण्याबाबतची ही नोटिफिकेशन आपल्याला इथं पाहायला मिळते। तर या संपूर्ण गोष्टी आपण पाहणार आहोत। मनपा भरतीमध्ये अग्निशमन या पदासाठीची पण जाहिरात आलेली आहे, फायरमनसाठी आणि यंत्रचालकसाठी। तर याची टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशा दोन्ही पदांसाठीची आपल्याकडे बॅच अवेलेबल आहे। त्याच पद्धतीने सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी देखील पद आहेत, तर त्यांची पण बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे। आणि लिपिकसाठी जर तुम्ही तयारी करत असाल, त्यासोबतच आगामी मनपा भरतीसाठी तयारी करत असाल तर त्यासाठी सरळ सेवा भरती नावाची आपली बॅच आहे, जी लाईव्ह स्वरूपाची होणार आहे आणि ज्यात 1999 प्लस जीएसटी एवढी फी आहे। आणि यात जर तुम्ही GM10 नावाचा एक सिक्रेट कोड यूज केला ना तर तुम्हाला आणखी 10% एक्स्ट्रा ऑफ मिळू शकतं। तर ही जाहिरात काय, तर याच्याविषयी आता आपण संपूर्ण माहिती जी आहे तर ते जाणून घेणार आहोत। बघा, मीरा भाईंदर महानगरपालिकेकडून आली ही जाहिरात आपल्याला इथं पाहायला मिळते। ओके, बघा 21/8/2025 रोजी आलेली जाहिरात गट क संवर्गातील अजून ही जाहिरात जी आहे तर ती आलेली आहे। आणि ही जर जाहिरात पाहिली 22/8/2025 पासून तर 12/9/2025 पर्यंत तुम्हाला जो आहे तर तो इथं अर्ज करण्याचा कालावधी मिळणार आहे। याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला इथं बघा टोटल याच्यात सुरुवातीला एक्सपेक्टेड जे आहे तर ते काय करण्यात आलं होतं 340 पद फक्त। परंतु आता ही ऍड कितीसाठी आलेली 358 पदांसाठी आलेले, म्हणजे एक्सपेक्टेड पेक्षा थोडी जास्त पदांसाठी ही जाहिरात जी आहे तर ते आपल्याला इथं बघायला मिळते आहे। पुढे आता वेगवेगळ्या पदांचा तपशील पाहूया। सगळ्यात आधी कनिष्ठ अभियंता सिव्हिल इंजिनिअरिंग वाल्यांसाठीच्या 27 जागा आहेत। त्याच्यामध्ये S13 ची वेतन श्रेणी असणार आहे 35,400 ते 1,12,400। मेकॅनिकल इंजिनिअरिंग साठी जागा असणार आहेत, पण त्या 2च जागा असणार आहे, सेम वेतन श्रेणी असणार आहे। कनिष्ठ अभियंता विद्युत एकच जागा असणार आहे, मात्र वेतन श्रेणी सारखी आहे। लिपिक टंकलेखनच्या काही जास्त जागा नाहीत, फक्त 3च जागा आहेत। वेतन श्रेणी S6 आहे 19,900 ते 63,200 अशी वेतन श्रेणी आपल्याला इथं पाहायला मिळते। त्यासोबतच इतरही पद आहेत, जसं की सर्वेक्षण, हे पण सिव्हिल वाल्यांसाठी पण इथं चान्स आहे। तरी ज्याची 2 पद आहेत, S8 ची वेतन श्रेणी आहे 25,500 ते 21,100। नळ कारागीर प्लंबरची S6 19,900 63,200 2 जागा। फिटर ITI वाल्यांसाठी 1 जागा, मिस्त्री 2 जागा, पंप चालक 7 जागा, अनुरेखक 1 जागा, वीज तंत्री इलेक्ट्रिशियनची 1 जागा, कनिष्ठ अभियंता सॉफ्टवेअर संगणक वाल्यांसाठी 1 जागा आहे। स्वच्छता निरीक्षक याच्या 5 जागा आहेत। त्याच्यानंतर चालक यंत्रचालक याच्या 14 जागा आहेत। सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी 6 जागा आहेत। आणि मेन म्हणजे अग्निशामक म्हणजे फायरमन या पदासाठीच्या 241 जागा आहेत। S7 नुसार 21,700 ते 59,100। आणि या फायरमॅन पदासाठीच आपण महाराष्ट्रातून अशी बॅच लॉन्च केली की ज्याच्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशा दोन्ही बाबी असणार आहेत, म्हणून तुम्ही ही बॅच नक्की जॉईन करावी जर तुम्ही या पदासाठी एलिजिबल असाल तर। उद्यान अधीक्षक 3 जागा, लेखापाल 5 जागा, डायलिसिस तंत्रज्ञ 3 जागा, बालवाडी शिक्षिका 4 जागा। त्याच्यानंतर परिचारिका, अधिपरिचारिका, स्टाफ नर्स, नर्स मिडवाईफरी, GNM यांच्या 5 जागा आहेत। महिलांसाठी इथं चांगली संधी आहे। प्रस्विका, ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ यांच्या 12 जागा आहेत। औषध निर्माता, औषध निर्माण अधिकारी, फार्मसी वाल्यांना 5 जागा आहेत। S10 ची वेतन श्रेणी 29,200 92,300। लेखा परीक्षकची 1 जागा आहे। सहाय्यक विधी अधिकारीचे 2 जागा आहेत। तारतंत्री वायरमनच्या 1 जागा आहेत। ग्रंथपालच्या 1 जागा। तर अशा एकूण 358 जागा आपल्याला याच्यात ज्या आहेत तर ते बघायला मिळतात। ऑनलाईन पद्धतीने फॉर्म हे 22 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे आणि हे 12 सप्टेंबर पर्यंत चालणार आहे। थोडा कमी कालावधीच दिलेला आहे, त्याच्या आधी तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे। त्याच्यानंतर इथं पुन्हा कॅटेगरी वाईज जे आहे तर ते जागांचं कॅल्क्युलेशन दिलेलं आहे। आपण लिपिक टंकलेखनच्या जर 3 जागा पाहिल्या तर तुमच्या माहितीसाठी इथं ओपनला जागा नाही आहे, म्हणजे इथं फॉर्म फक्त 2च लोकांना भरता येणार आहे। एक म्हणजे SC वाल्यांना त्यांच्या 2 जागा आहेत आणि एक VJA वाल्यांना फॉर्म भरता येणार आहे, कारण की त्यांची 1 जागा आहे। बाकी तो पण मधनं एक जरी जागा राहिली असती ना तर बाकीच्यांना तिथं संधी भेटली असती। इथं फक्त 2च कॅटेगरी वाल्यांना इथं फॉर्म भरता येणार आहे। अग्निशामक फायरमन त्याच्या सगळ्यात जास्त जागा आहेत, 241 जागा आहेत। बघा 241 याच्यामध्ये ओपन वगैरे बाकीच्यांसाठी देखील खूप चांगल्या प्रमाणावर जागा आहेत, म्हणून नक्की अप्लाय करावं।
बाकी इथं वेगवेगळ्या पदांसाठी अर्हता जी आहे दिलेली. लिपिक टंकलेखक या पदासाठी सांगितलेले की पदवीधर पाहिजे, 30 मराठीचं सर्टिफिकेट आणि इंग्लिशचं 40चं सर्टिफिकेट इथं जे आहे तर ते त्यांना लागणार आहे. चालक यंत्रचालक अग्निशमक मध्ये इथं तो 10वी पास पाहिजे, त्यासोबतच त्याने राष्ट्रीय अग्निशमनचा तो कोर्स आहे तर तो पूर्ण केला पाहिजे. हेवी ड्युटी लायसन्स त्याच्याकडे पाहिजे आणि जड वाहन चालवण्याचा त्याच्याजवळ 3 वर्षाचा अनुभव जो आहे तर तो पाहिजे. त्यासोबतच या पदासाठी काही शारीरिक पात्रता पण आहे, जसे की उंची 165 सेंटीमीटर पाहिजे, महिलांसाठी 162 सेंटीमीटर पाहिजे, चेस्ट 81 आणि 86 पर्यंत झाली पाहिजे पुरुषांसाठी, आणि वजनाची अट इथं 50 kg पर्यंत असणार आहे. लक्षात घ्या हे असं पद आहे की ज्याच्यासाठी वयाची फार कडक अट आहे, ती म्हणजे वय हे 30 वर्षांपेक्षा अधिक असू नये, हे इथं स्पष्ट जे आहे तर ते उल्लेख करण्यात आलेला आहे. पुढे अग्निशमक फायरमन गट क साठी आपल्याला पाहायला मिळते काय पाहिजे, 10वी पास पाहिजे, अग्निशमनचा तुमचा कोर्स पाहिजे, आणि इथं एक महत्वाची गोष्ट म्हणजे इथं अनुभव मागितलेला नाही आहे, पण शारीरिक उंचीमध्ये 165 सेंटीमीटर हाईट पाहिजे, महिलांना 162, पुरुषांना चेस्ट जे आहे 81 आणि 86 पर्यंत गेली पाहिजे, वजन किमान 50 किलो असलं पाहिजे, आणि इथं पण 30 वर्षापेक्षा तुमचं जास्त वय असता कामा नाही. पुढे परीक्षा शुल्क आहे ओपन कॅटेगरी वाल्यांसाठी 1000 रुपये, मागासवर्गीय आणि अनाथ प्रवर्गांसाठी 900 रुपये, आणि माजी सैनिक आणि दिव्यांग माजी सैनिक यांना कुठल्याही पद्धतीचं शुल्क लागणार नाही. वयोमर्यादा इथं जर पाहिली सर्व पदांसाठी 18 मिनिमम आहे, 38 आहे, 43 आहे, पण ही वयोमर्यादा चालक यंत्रचालक आणि फायरमन या पदांसाठी जी आहे तर ती लागू होत नाही, हे पण लक्षात ठेवा. परीक्षेचं स्वरूप पण त्यांनी दिलेले खूप अशी चांगली गोष्ट केलेली बघा. ते काय म्हणतात की ज्युनियर इंजिनियर सिव्हिल, ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल आणि ज्युनियर इंजिनियर विद्युत, त्यासोबतच सर्वेअर, प्लंबर, फिटर, मिस्त्री, चालक, अनुरेखक, वीज तंत्री, संगणक प्रोग्रामर, स्वच्छता निरीक्षक, उद्यान अधीक्षक, डायलिसिस तंत्रज्ञ, अधिपरिचारिका, प्रसविका, औषध निर्माता, सहाय्यक विधी अधिकारी, वायरमन, ग्रंथपाल, या सर्व पदांसाठी जो एक्झाम पॅटर्न असेल तो खाली दिलेला आहे. याच्यामध्ये 4 नॉन टेक्निकलचे सब्जेक्ट आहेत तुमचे, कशाचे, नॉन टेकचे सब्जेक्ट आहे, आणि एकच फक्त टेक्निकलचा सब्जेक्ट असणार आहे. या टेक्निकलवर 40 प्रश्न येतील 80 गुणांसाठी. त्याच्यानंतर बाकी मराठीवर 15 प्रश्न, इंग्रजीवर 15 प्रश्न, जीकेवर 15 प्रश्न, रिझनिंगवर 15 प्रश्न, म्हणजे तुमचा जो पॅटर्न आहे ना तर तो 60-40 चा असणार आहे. म्हणजे 60 हा तुमचा टेक्निकलचा पार्ट असणार आहे, आणि 40 हा टेक्निकलचा पार्ट, आणि 60 तुमचे नॉन टेक्निकलचे पार्ट असतील. असे 100 प्रश्न असतील 200 गुणांसाठी. या 200 गुणांच्या आधारेच तुमची निवड कारण की कट ऑफ तो डिसाईड करणार आहे. पुन्हा लेखापाल आणि लेखा परीक्षक या पदासाठी एक्झाम पॅटर्न खालील प्रमाणे असेल. याच्यामध्ये पण सेम आहे की वरचा जो पार्ट असेल तो 60% असेल, आणि अकाउंटचे जे सब्जेक्ट असतील त्यांच्यावर तुमचे 40 प्रश्न येतील. पुढे चालक यंत्रचालक, सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी आणि फायरमन या पदासाठी पण सेम फॉर्मॅट असणार आहे, पण इथं प्रश्नांची संख्या थोडी वेगळी तुम्ही बघू शकता तिथं बघा. आणि इथं कालावधी हा 60 मिनिटांचा असणार आहे बघा. मराठी इथं 1 प्रश्न 2 गुणांसाठी म्हणजे 7 प्रश्न असतील 14 गुण, इंग्लिशचे 8 प्रश्न 16 गुण, जीकेचे 7 प्रश्न 14 गुण, आणि रिझनिंगचे 2 प्रश्न 8 गुण. तर असे हे 20 प्रश्न असतील 40 गुणांसाठी, आणि टोटल इथं मार्क्स त्यांनी काय करून दिलेले आहेत, तर इथं 100 मार्क्ससाठी हा पेपर त्यांनी इथं ऍडजस्ट करून दिलेला आहे. ओके, टेक्निकल सब्जेक्ट इथं फार महत्त्वाचे असणार आहेत. पुढे अग्निशमन या पदासाठी 100 गुणांची स्वतंत्ररित्या मैदानी चाचणी घेण्यात येईल, हेही लक्षात ठेवा, कारण की निवड तुमची 200 गुणांच्या आधारे होत असते, आणि प्रश्न तुमचे जे आहेत तर ते फक्त 50 प्रश्नांवर परीक्षा असणार आहे. त्याच्यासाठी 60 मिनिटे तुम्हाला वेळ मिळणार आहे. आणि पहिले जे हे जे 100 झाले तर हे 100 तुमच्या लेखी परीक्षेसाठी असतील, पण उर्वरित 100 जे असतील ना तर त्यासाठी स्वतंत्र मैदानी चाचणी घेण्यात येईल. त्यासोबतच लिपिक टंकलेखन आणि बालवाडी शिक्षकांसाठी जो आपला नॉर्मल टीसीएस पॅटर्न असतो त्याच पद्धतीने असेल 25-25-25-25 प्रमाणे 100 प्रश्न 200 गुणांसाठी हा पॅटर्न आपल्याला इथं पाहायला मिळतो. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे, आणि टीसीएस पॅटर्न नुसार ही परीक्षा जी आहे तर ती होणार आहे. तुम्ही देखील या पदासाठी तयारी करत असाल तर तुम्ही नक्की आपली सरसेवा भरतीची बॅच जॉईन करा, ज्याच्यामध्ये तुमचा नॉन टेक्निकल पार्ट जो तुमचा 60 प्रश्न येतात म्हणजे जवळपास 120 गुणांची तुमची तयारी जर तुम्हाला करून घ्यायची असेल तर तुम्ही ही आपली सरसेवा भरतीची बॅच जी आहे तर ती नक्की जॉईन करू शकतात. अधिक माहितीसाठी इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करा किंवा हा दिलेला नंबर आहे त्याला देखील तुम्ही संपर्क करू शकतात. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.